भुजबळ फॅशन लाईव्ह चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आपण काल पिन स्कर्ट 36 साईजचा कट करून घेतलेला आहे, ते पाहिलेलं आहे. तर आज आपण त्याचा बॅक साईड जॉइन करायचा आहे, ते पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण लवकरच लाईव्ह येणार आहोत. A to Z शिलाईचे आपण सर्वच व्हिडिओ आपण पाहणार आहोत, सर्व शिकणार आहोत. पहा इथं बॅक साईडला आपण व्यवस्थित अस्तर पिसावरती ठेवून घ्यायचं आहे. मध्ये आपण कट करून घेतलेला आहे. दोन्ही ठिकाणी पहा कटवर कट ठेवून घ्यायचा आहे बॅक पार्टवरचा आणि व्यवस्थित असे मध्यभागी शिलाई मारून घ्यायची आहे. आपण हा बॅक पार्ट हा गळा विदाऊट कॅनव्हास कसा शिवायचा हे पाहणार आहोत. तर कट टू कट ठेवून एकावर एक असा पिसावरती अस्तर ठेवून खाली व्यवस्थित असं ॲडजस्ट करून टीप मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने एकावर एक ठेवून एकावर एक असं ठेवून व्यवस्थित टिप मारून घ्या. सुरुवातीला कधीही डबल टिप मारा, जेणेकरून आपली शिलाई विसरू नये. असे छोटे मोठे ट्रिक्स आपण नक्की पाहणार आहोत, सर्व पाहणार आहोत. आपण आपल्या शिलाईच्या ह्याच्यावरती सर्व संपूर्ण पाहणार आहोत. तर आपण या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि जॉईन व्हा. पहा इथं बॅक पार्टला खालून टिप घ्यायची आहे. इथं पुन्हा टिप लॉक करून घ्यायची आहे. डबल हे करून मशीन फिरवून पहा इथं मध्यभागी इथं जिथं नॉट टाकले आहेत, डॉट टाकले आहेत, कट करून घेतले आहेत, तिथून आपल्याला खाली सरळ टिप मारून घ्यायची आहे. जिथपर्यंत आपला आकार आहे त्याच्यावरती 1 ते 1.5 इंच अंतर ठेवून अशा इथपर्यंत आपल्याला टिप मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपलं अस्तर आणि पीस हलू नये. आणि आता जसं आपण आपला गळाचा ड्रॉ केला आहे, शेप घेतला आहे आपण, त्याच्यावरती व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला मशीन चालवून घ्यायची आहे. मशीन चालवायची आहे, स्टिच करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला ही 2 ते 3 नॉर्मल नेहमी त्या टिप असते जी आपली शिलायची, ती टिपवर हे करायची आहे. मोठ्या टिपवर 4 नंबरच्या टिपवर अशी शिलाई करायची नाही. 2 ते 3 नंबरच्या 2 ते 3 वर ही टिप मारून घ्यायची आहे व्यवस्थित. पहा अशा पद्धतीने हळू टोक काढून घ्यायचे आहे. टोकापर्यंत सुई न्यायची आहे व्यवस्थित. अशा पद्धतीने इथं नेली की पुन्हा आपल्याला कापड असं फिरवून घ्यायचं आहे. आपल्याला पाठीमागचा घोडा जो आहे तो उचलायचा आहे. उचलून पुन्हा कापड फिरवल्यावर पुन्हा तो पाठीमागचा घोडा जो आहे तो खाली टाकायचा आणि अशा पद्धतीने पुन्हा त्या शेपवरती आपल्याला मशीन चालवायची आहे. पुन्हा जिथं जिथं टर्न येतो तिथं तो घोडा उचलून घ्या आणि कापड असं फिरून घ्या आणि पुन्हा घोडा खाली पडा. अशा पद्धतीने आणि असं पुन्हा ह्या आकारावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित पद्धतीने. पहा हे पूर्णपणे आपल्याला शेपवरती टिप मारून घ्यायची आहे. ज्यांना कुणाला शिलाईची शिकण्याची आवड आहे, फॅशन डिझायनिंग कोर्स करायचा आहे फ्रीमध्ये, तेही फ्रीमध्ये. ज्यांना मशीन क्लास शिवण क्लास शिकायचा आहे फ्रीमध्ये, त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण लवकर लाईव्ह येणार आहोत. A to Z सर्व शिलाईची, फॅशन डिझाईनची, शिलाईची सर्व माहिती आपण पाहणार आहोत. सुरुवातीपासून मशीन कशी चालवायची, तिथपासून धागा कसा व्हायचा, तिथपासून काय काय लागतं, कसं माप घ्यायचं, मेजरमेंट घ्यायचं, कसं व्यवस्थित आपल्याला हे करायचं, प्रत्येक साईजचं कसं कट करून घ्यायचं आहे, पीस अस्तर पेपर कटिंग कशी करायची आहे, सर्व आपण पाहणार आहोत. पहा इथं आपण पाहणार आहोत. इथं आपण पूर्णपणे असं टिप मारून घेतलं आहे शेपवरती. विदाऊट कॅनव्हासचा आपण हा आपण हे करत आहोत, शिवून घेत आहोत एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने. पहा इथं अर्धा इंच अंतर ठेवून त्या शेपच्या आतून आपल्याला कट करून घ्यायचं आहे. इथे लक्षात द्या, जिथं आपण टिप मारलेली आहे तिथून आतमध्ये अर्धा इंच ठेवायचं आहे, पाव ते अर्धा इंच ठेवायचं आहे अंतर, आणि मग कट करून घ्यायचं आहे. जेणेकरून आपल्याला आतमधून फोल्ड करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं, आणि ती आतमध्ये नंतर मग ती कापड आपलं फिसकुटू नये म्हणून व्यवस्थित अर्धा इंच अंतर ठेवा, पाव ते अर्धा इंच अशा पद्धतीने मी ठेवलेलं आहे. अशा पद्धतीने आपला मोबाईल चुकून आडवा धरायचा ते उभा धरलेला आहे, त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित चित्र असं दिसायला प्रॉब्लेम येत असेल, त्याबद्दल क्षमा असावी. इथं नॉट आपल्याला इथं कट्स घ्यायचे आहेत छोटे छोटे शिलाईपर्यंत घ्यायचं नाही, थोडंसं शिलाईच्या एक रेष बाहेर ठेवायचं, व्यवस्थित असे कट मारून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपले व्यवस्थित कोण टोक सगळी डिझाईन पूर्णपणे व्यवस्थित अशी दिसून येईल. टीप टाकल्यानंतर इथं हळू असे नॉट्स टाकून घ्यायचे आहेत. व्यवस्थित कट मारून व्यवस्थित घ्यायचं आहे. कट मारताना खाली कोणतं कापड नसेल नाही ना, ह्याची सुद्धा काळजी तुम्ही घ्या. नवीन असाल तर तुमचं थोडंफार खालचं एखादं कापड कट होऊ शकतं असलं तर इथं आतमधून हात घालून घ्या आणि इथून व्यवस्थित हा टोक व्यवस्थित असा पकडा ह्या साईडचा बोटामध्ये, आणि ही बाहेर ओढून काढा, म्हणजे आपली पूर्णपणे बॅक साईड टिप मारलेली पूर्ण आत जाईल. अशा पद्धतीने व्यवस्थित काढून घ्या व्यवस्थितपणे. आणि ह्याच्यावरती पुन्हा आपल्याला व्यवस्थित असं करून डापटीप टाकून घ्यायची आहे. पहा आपल्याला आपण जर स्वतः असं डापटीप इथं टाकून घेतलेली आहे, स्वतः आपण शिवलं तर हवं त्या पद्धतीने, आणि हवं तसं आपण ड्रेस ब्लाऊज हे हवं त्या पद्धतीने डिझाईन शिवू शकतो केव्हाही. त्याच्यामुळे जर कोणाला आवड असेल तर नक्की शिकायला काय हरकत नाही. जर तुम्ही गृहिणी असाल, निवांत असाल, रिलॅक्समध्ये असाल तुमच्याकडे तुम्ही, किंवा तुम्हाला शिकायची आवड असेल तर नक्की आपल्या चॅनलवर आपल्याला भरभरून काही शिकायला मिळेल. अशा पद्धतीने हे असं पलटी केल्यानंतर याच्यावर दापटीप टाकून घ्यायची आहे. हळूहळू टाका, घाई करायची नाही. घाई केल्यावर तुमचा आकार व्यवस्थित येणार नाही, इकडे तिकडे टिप व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येणार नाही. व्यवस्थित असं कापड हे करून घ्या, व्यवस्थित अशी दापटीप टाकून घ्या अशा पद्धतीने. पहा आपला चॅनल पाहिल्यावर तुम्ही तर स्वतःचं शिवतालाच, पण स्वतःबरोबर तुम्हाला एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही व्यवसायसुद्धा करू शकता. ह्याच्यामार्फत स्वतःचं शिकून स्वतःचं शिवून इतरांचंही तुम्ही शिवून त्याच्यातून प्रॉफिटसुद्धा कमवू शकता. बऱ्याच जणांना बाहेर जाऊन शिकता येत नाही, त्याच्यासाठी आपण फ्रीमध्ये क्लास घेत आहोत. फॅशन डिझाईनचा कोर्स
किंवा तुम्ही शिलाई कोर्स करा म्हणा. बाहेर तुम्ही शिकला तरी तुम्ही जास्त फार 1 ते 2 डिझाईन तुम्हाला एक्स्ट्राचे शिकवतात, पैसे देऊन शिकलं तरी त्याच्या व्यतिरिक्त डिझाईन शिकवले जात नाहीत. पण आपल्या इथं फ्रीमध्ये भरभरून डिझाईन, भरभरून टिप्स सहित सर्व काही आपल्याला शिकायला आणि पाहायला मिळेल. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, आपल्या चॅनलचे मेंबर व्हा, बेल आयकॉन बटन दाबा. आपल्याला सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला दिसतील आणि एका व्हिडिओ न चुकता व्यवस्थित डेली तुम्ही पहा. तुम्ही व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये असं पद्धतीने शिवायला शिकताल. पहा इथं दाब टिप टाकून आपण सर्व शिवून घेतलेले आहे आणि कडनी सुद्धा आपल्याला अस्तर जॉईन करून टिप मारून घ्यायची आहे. टिप मारून घेतल्यानंतर पहा, हा झाला आपला बॅक साईड. ही झाली बॅक साईडची डिझाईन. तर आता आपल्याला ह्याला लेसने व्यवस्थित असं लेस ह्याला अटॅच करून व्यवस्थित बॅक साईड ही अट्रॅक्टिव्ह बनवायची आहे. बॅक साईडची डिझाईन बनवायची आहे. तर अशा पद्धतीने लेस आपल्याला शोल्डरपासून जॉईन करायला स्टार्ट करायची आहे. लेस जॉईन करताना व्यवस्थित लेस डिझाईनचे पॉईंट कॉर्नर व्यवस्थितपणे लेस पाहून लेस व्यवस्थित अटॅच करायची आहे. तुम्ही जर कॉर्नर वगैरे व्यवस्थित जर नाही घेतले तर तुमची लेस व्यवस्थित दिसणार नाही आणि त्या बॅक साईडची डिझाईन तुमच्या बॅकची डिझाईन, तुमच्या ब्लाऊजची डिझाईन व्यवस्थित परफेक्ट अशी दिसणार नाही. अशाच पद्धतीने जिथं टर्न घ्यायचा आहे तिथं आपल्याला पाठीमागचा जे घोडा आहे तो वरती उचलून टर्न करून घ्यायचा आहे, फिरवायचा आहे व पुन्हा लेस अटॅच करायची आहे. जिथं कॉर्नर असेल तिथं घोडावरती घ्या तुम्ही, ब्लाऊजचा पार्ट फिरवा आणि नंतर पुन्हा फिरवून पुन्हा खाली घ्या. पुन्हा लेस कट करा आहे. लेस अटॅच व्यवस्थित करण्यासाठी हळूहळू करा. एकदम फास्टने स्पीडने तुम्ही करायला जाल तर व्यवस्थित लेस अटॅच होणार नाही आणि त्याची व्यवस्थित असा आकारही व्यवस्थित येणार नाही. लेस अटॅच करताना शक्यतो घोडा उचलून शक्यतो घ्यावाच लागतो. त्याच्यामुळे जास्त करून हात आपला एक लेसवरती व्यवस्थित ठेवून एक घोड्याला ठेवून द्यायचा आहे. पहा इथं मी कसा घोडा खाली वर करत आहे. घोडा म्हणजे जे मशनीची पाठीमागचा वर खाली करायचा असतो ना तो. अशा पद्धतीने लेस इथं कॉर्नरला आल्यानंतर पुन्हा लेस आपलं कापड फिरून घ्यायचं आहे. तो पाठीमागचा घोडा ते उचलून घेऊन अशा पद्धतीने लेसला इथं व्यवस्थित शेप देऊन दुमडून घ्यायचा आहे. अशा व्यवस्थित असे लेस अटॅच करा. तुम्हाला जशा पद्धतीने ब्लाऊजला लेस अटॅच करताना कशी व्यवस्थित अशी दिसेल, त्या पिसाला कोणती सूट होईल त्या पद्धतीने लेस निवडा. कधी लेस बोर्डाड म्हणजे जास्त डार्क किंवा कपड्याच्या कलरच्या ह्याच्याने निवडली तर ती व्यवस्थित लेस उठून येणार नाही. त्याच्यामुळे कॉन्ट्रास्ट असे लेस वापरा, त्याच्याने कोणती उठून दिसेल. ही आपली लेस अटॅच झाल्यानंतर पुन्हा एकदा त्याच्या डबल त्याला टिप टाकून घ्यायची आहे लेसला, जेणेकरून आपली लेस ती व्यवस्थित अशी बसेल, अशी उभी राहणार नाही आणि राहणार नाही आणि परफेक्ट बसेल. की असे उसवणार पण नाही. व्यवस्थित अशी लेसला डबल टिप मारून घ्या, टाकून घ्या. पुन्हा हे पुन्हा हे तुम्हाला जेवढं तुम्ही कापड ते फिरून लेस बसवाल तर तेवढे तुम्हाला ती लेस व्यवस्थित बसवता येईल आणि त्याला आकार पण व्यवस्थित येईल. तुम्हाला हळूहळू जेवढं प्रॅक्टिस करत राहिली तुम्ही लेस बसवण्याची तर व्यवस्थित येणार. जर लेस व्यवस्थित बसवली गेली नाही तर तुम्ही आकार कितीही चांगला द्या, व्यवस्थित तो आकार दिसून येणार नाही. त्याच्यामुळे लेस व्यवस्थित बसवा. व्यवस्थित बसवल्या लेसचे कॉर्नर डिझाईनचे व्यवस्थित आले तर व्यवस्थित अशी डिझाईन ही व्यवस्थित दिसेल आपल्याला. पहा इथं बॅक साईड आपल्या लेस बसून झाली आहे. इथं आपल्याला आता टक्स टाकून घ्यायचे आहे. बॅक साईडचे 1.5 इंच अंतर ठेवून टक्स टाकून घ्यायचा आहे. कडने आपल्याला ही शिलाई फोल्ड डबल शिलाई टाकून घ्यायची आहे सुरुवातीला थोडीशी फिक्स करून, जेणेकरून ती टिप लवकर उसवणार नाही. त्यासाठी आता सरळ अशी टिप टाकून घ्या. इथं ही डबल असं हे करून मागे पुढे घेऊन कापड टिप टाका, जेणेकरून ती उसवणार नाही. आणि टिपा ही डबल टाका. ब्लाऊज शिवताना नेहमी टिपा डबल टाका, जेणेकरून ती उसवणार नाही आणि व्यवस्थित पक्की अशी शिलाई आपली होऊन जाईल. ह्या साईडला टक्स झालेला आहे, ह्या साईडला पण आपण टक्स टाकून घ्यायचा आहे. टक्स टाकून घेतल्यानंतर आपला हा बॅक पार्ट व्यवस्थित असा तयार होईल. त्याला लेस वगैरे बसवू शकता तुम्ही व्यवस्थित. पॅच वगैरे सुद्धा तुम्ही त्याला बसून घेऊ शकता, लावू शकता. ही आपली बॅक साईडची डिझाईन आपली तयार झालेली आहे. पहा कशी वाटली डिझाईन तुम्हाला. विदाऊट कॅनव्हासची बॅकनेक डिझाईन कशी वाटली, आवडली असली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.